नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं कल्पतरू पॅटर्न मध्ये मी अजय कांगोणे सर तुमचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कल्पतरू पॅटर्न अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी वर्ग 4थी 5वी 7वी आणि 8वी करता शिष्यवृत्तीचे स्पेशल बॅचेस चालू केलेले आहेत। त्यामध्ये आजचा जो व्हिडिओ लेक्चर आहे मराठी व्याकरणावर आधारित अलंकारिक शब्द। आजचा जो टॉपिक आहे आपला हा अलंकारिक शब्द आहे। कोणता शब्द आहे? अलंकारिक शब्द। कोणता शब्द? अलंकारिक शब्द। आता नेमका हा जो अलंकारिक शब्द आहे याचा मीनिंग काय आहे, याचा अर्थ काय आहे, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काम आहे। हा, तुमचे आई वडील सुद्धा याच्यातले काही शब्द तुमच्यासाठी वापरतात। टोमणा माराय, काय मारायला? टोमणा मारायला। मग टोमणा मारता की नाही पहिले चेक करू, बरोबर आहे की नाही? सोपा समजा, कधी कधी तुमचे आई वडील तुम्हाला म्हणतात नालायक। काय म्हणतात तुम्हाला? सर नालायक म्हणले सर आम्हाला। नालायकचा अर्थ काय होतो? जो लायक नाही तो त्याला काय म्हणतात? नालायक। पण एवढं वाक्य म्हणली का तुमची मम्मी? तुमची मम्मी एवढं वाक्य नाही, डायरेक्ट एका शब्दात निपटवलं तिनं, नालायक। काय म्हणली? नालायक। आता बघा, जसं पहा, आता मी नॉर्मल जसा आहे तसा आलो, जर अजून चांगला मेकअप वगैरे करून आलो असतो तर चांगलं दिसलं असतो, बरोबर आहे की नाही? समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, ओके, रिस्पेक्टेड महिला एखादी, ती जर ब्युटी पार्लर मधून आली तर किती सुंदर दिसते। ब्युटी पार्लर मधून या ठिकाणी आली तर सुंदर दिसते, अजून सुंदर दिसते। तसं आपल्या भाषेचं आहे। तसं कशाचं आहे? आपल्या भाषेची। आपण डेली लाईफ मध्ये आपली भाषा वापरतो, काय कसं अमुक तमुक, पण त्याच्यामध्ये जर आपण काहीतरी इंटरेस्टिंग वर्ड वापरले, इंटरेस्टिंग, कोणते वर्ड वापरले? इंटरेस्टिंग, तर त्या इंटरेस्टिंग जे वर्ड वापरतात त्याला म्हणायचं अलंकारिक। कारण आपल्या लँग्वेजला काहीतरी काय करायला आपण या ठिकाणी स्पेशल या ठिकाणी फील करून द्यालो। कसं फील करून द्यालो? स्पेशल। जसं की मराठी भाषेतील काही शब्दांना, काही शब्द असेल, काही ते शब्द समूहांना, म्हणजे कलेक्शन ऑफ वर्ड्स असेल, शब्दाच्या समूह। जसं मी आता काय सांगितलं, नालायक, लायक नाही असा, त्याला काय म्हणतात? नालायक। नालायक हा शब्द झाला, पण लायक नाही असा नालायक हे काय झालं? शब्द समूह। एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, काहीतरी एक स्पेशल मिनिंग तयार व्हायला अशा शब्दामुळे भाषेला डौल, गोडवा, कधी कधी एकदम रुबाबदार वाटतं। माझा मुलगा, आमचे विद्यार्थी अष्टपैलू आहेत। शब्द लक्षात घ्या, आमचे विद्यार्थी, कल्पतरू पॅटर्नचे विद्यार्थी अष्टपैलू आहे। तुम्ही हा शब्द कधी ऐकला का रे? अष्टपैलू खूप कमी विद्यार्थी आहेत। मुद्दा आहे, तुम्ही ऑलराऊंडर शब्द ऐकला का? ऑलराऊंडर शब्द ऐकला की नाही? ऑलराऊंडर म्हणजे सगळ्या फील्डमध्ये तो टॉप आहे, सगळ्या गोष्टीत तो टॉप आहे। त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? अष्टपैलू। काय म्हणतात त्याला? अष्टपैलू। तुम्ही स्वतःला ऑलराऊंडर म्हणून घेतलं खूप वेळा, पण कधी तो स्वतःला अष्टपैलू म्हणून घेतला का? नाही। जो सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत आहे तो काय झाला? अष्टपैलू। मी सगळ्याच गोष्टी टॉप मध्ये आहो, मग तो काय झाला? ऑलराऊंडर। पण आपल्याला त्याला मराठीत अर्थ माहिती आहे का त्याला? नाही। मग मला माझ्यासोबत रिपीट करायचं नंतर हो, मग काय होते? भाषेची खुमारी वाढते, अशा शब्दांना काय म्हणायचं? अलंकारिक शब्द। मग या ठिकाणी बघा, कधीही अभ्यास न करणारा एखादा विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या घरच्यानं किंवा शिक्षकानं खूप टॉप लेवलचं मोटिवेशन दिलं, हे रपके दिले त्याला, मग त्यानं ठरवलं आजपासून मी अभ्यास करणार, आजपासून मी अभ्यासाला स्टार्ट करणार, सुरुवात करणार। पण मला एकदम जबरदस्त खूप चांगल्या शब्दामध्ये बोलायचं असेल तर मी काय म्हणणार रे? मी अभ्यासाचा श्री गणेशा केला। गणपती बाप्पा मोरया। श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात। कुठल्याही चांगल्या कामाची, नवीन कामाची सुरुवात करणे म्हणजे काय असते? श्री गणेशा करणे। काय करणे? श्री गणेशा करणे। मग आजपासून तुम्ही जर कुठलंही न्यू वर्क स्टार्ट करायले तर त्याला काय म्हणणार? स्टार्ट करायले म्हणायचंच नाही, सुरुवात करायले म्हणायचंच नाही। मी काय करणार? श्री गणेशा। काय करणार? श्री गणेशा। आज आपण या ठिकाणी मराठी लेक्चरचा काय केलेला आहे? श्री गणेशा केला। भावना पोहोचल्या का तुम्हाला? श्री गणेशा करणे म्हणजे काय करणे? सुरुवात करणे। जर तुम्हाला पेपरमध्ये शब्द आला सुरुवात करण्याला, खालीपैकी कोणता शब्द लागू होतो, कोणता अलंकारिक शब्द लागतो, काय उत्तर पाहिजे तुमचं? श्री गणेशा। शाबास। मग असेच काहीतरी जबरदस्त शब्द तुमच्या पुढे या ठिकाणी मांडलेला आहे। मग या ठिकाणी प्रत्येकाचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी सांगतो, लक्षपूर्वक ऐकायचं। बघा, अतिशय नाट्य माणूस, लईच तापट आहे, लईच नाटक करतो, त्याला म्हणायचं 11वा रुद्र। काय म्हणतात त्याला? 11वा रुद्र। तुमच्या आजूबाजूला एखादा लई राहते, लई नाटक, लई आडमुठ राहते, आडमुठ एखादं, सोप्या भाषेमध्ये एखादा आडमुठ राहते ना,
किचकट व्यक्ती त्याला म्हणायचं 11वा रुद्र. त्याला काय म्हणायचं? 11वा रुद्र. हे तर आजूबाजूला राहतेच. एखादा तुमच्या आजूबाजूला मूर्ख असते व्यक्ती, मूर्ख, आपण म्हणतो त्याला मूर्ख, पण आजपासून तुम्ही त्याला मूर्ख नाही म्हणणार. मूर्खाला मूर्ख म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं त्याला? अरण्य पंडित. पंडित म्हणजे बापरे ज्ञानी होते, पण कुठला? जंगलातला. अरण्य पंडित. अरण्य म्हणजे जंगल, तिथला पंडित. अरण्य पंडित. आजपासून तुमच्या मित्राला तुम्ही किंवा कुठल्याहीला मूर्ख म्हणून बोलणार का? नाही. त्याला काय म्हणणार तुम्ही? अरण्य पंडित. शाबाश. अनेक गोष्टीमध्ये टॉपला असणारा, चांगल्या, प्रत्येक गोष्टीच्या मध्ये चांगला असलेला, प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमचे गागोने मास्तर इतिहासही शिकवणार, भूगोलही शिकवणार, मॅथही शिकवणार, इंग्लिशही शिकवणार, एखाद्या दिवशी सायन्सही शिकवणार. आमचे सर तर सगळेच विषय घ्यायले. मग तुमचा मास्तर काय रे बाबू? अष्टपैलू, ऑलराऊंडर, सगळ्या विषयात. तुम्ही पण काय बनायचं? अष्टपैलू बनायचं. समजलं का तुम्हाला? चला. निरक्षर माणूस. निरक्षर म्हणजे ज्याला अक्षराची ओळखच नाही, ज्याला लिहिता येईना, वाचता येईना, अक्षराची ओळखच नाही, त्याला म्हणतात अक्षरशत्रू. त्याला अ आ इ अ ब कडं माहीतच नाही, अक्षरच माहीत नाही. मग ते अक्षर काय झालं? त्याचे दुश्मन. पण त्याला काय म्हणतात? अक्षरशत्रू. त्याला काय म्हणायचं? काय म्हणतात त्याला? अव्यवस्थितपणाचा कारभार. सगळा गदळ कारभार. कारभार एकदम गदळ. कशाचा ताळमेळ कशाला नाही, सगळं अव्यवस्थित आहे. मग अशाला काय म्हणायचं? अंधेर नगरी. त्याला काय म्हणायचं? तिथं कोठं काय चाललं कोणालाच समजेना. ज्या ठिकाणी काय चाललं, तिथला कारभार कसा आहे काय नाही माहीतच नाही, त्याला काय म्हणायचं? अंधेर नगरी. आता बघा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. आपल्याला ऍडवाइस, सल्ला म्हणजे ऍडवाइस. तुम्हाला तुमचे फ्रेंड वगैरे ऍडवाइस देतात, हे असं नाही करायचं, तसं नाही करायचं. तुम्हाला माहीत बरं हे रस्ता चांगला आहे, आणि तुमचा मित्र मैत्रीण म्हणते हे असं नाही, इकडून जायला लागते आपल्याला. मग तो तुमचा, त्याला माहीत बरं पुढे नाली आहे, मग तुम्हाला चांगली ॲडवाइस द्यायला का? तो चांगला सल्ला द्यायला का? नाही. तो मूर्खासारखं सांगायला, रस्ता इकडून चांगला आहे, तो तिकडून नालीमधून जायला सांगायला. मग काय माहिती त्याला? तो आपल्याला मूर्खासारखं सांगायला, म्हणजे त्याला म्हणायचं ओ उंटावरचा शहाणा. काय माहिती त्याला? हे शब्द लक्षात ठेवायला सोपी ट्रिक सांगू. काय करायचं? तुमच्या आजूबाजूला म्हणून पाहायचं, तू उंटावरचा शहाणा आहे म्हणायचं. मग उंटावरचा शहाणा आहे म्हणजे तो कोण आहे? मूर्खाचा सारखा तो ऍडवाइस देतात. ओके. नंतर बघा, उदार माणूस. काय म्हणतात त्याला? उदार. एखादा माणूस खूप उदार असतो. उदार म्हणजे काय माहिती आहे का? समजा त्याला काही मागितलं, काही हेल्प मागितली की तो तुम्हाला करणार. प्रत्येक तुमचा एखादा फ्रेंड असा असतो की त्याला तुम्ही हेल्प मागा, तुम्हाला हेल्प करणार. त्याला काय म्हणतात? उदार मनुष्य. म्हणजे त्याला काही मागा ते देतो. तुम्ही कर्ण बघितले? महाभारतामधले कर्ण. अरे बाबा, त्याला जर कोणी, तो सकाळी स्नान करायला जायचा, सकाळी स्नान करायला जाताना त्याला सूर्य उगवायच्या वेळेला तो जो स्नान करायला जाता ना, तेव्हा त्याला जो कोणी कुठलाही दीन दुबळा जर त्यांना कर्णाला जर त्यानं काही दान मागितलं तर कर्ण त्याला देऊन टाकायचा. महाभारताच्या युद्धाच्या वेळेस त्याला इंद्रदेवाने तर द्यायला कवच कुंडल मागितली, त्याच्यावर देऊन टाकले. एवढा तो उदार होता. म्हणजे कोणीही त्याला जर त्यावेळेला काही मागितलं तर तो देऊन टाकायचा, हेल्प करायचा. अशाला काय म्हणायचं? कर्णाचा अवतार. जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा मित्र असेल, तुम्हाला जे पाहिजे ऑन टाइम देत असेल, तर तो तुमचा मित्र आहे, तो कर्णाचा अवतार आहे. तो काय? मग त्याला फ्रेंड नाही म्हणायचं, बेस्टी वगैरे असं नाही म्हणायचं. त्याला म्हणायचं बाबा तू तर माझ्यासाठी डायरेक्ट कर्णाचा अवतारच आहे म्हणायचं. काय म्हणतात त्याला? कर्णाचा अवतार. पुढं भांडण लावून देणारा. एखाद राहते नारायण नारायण. तुम्ही बघितले का कधी सिरियल वगैरे आपल्या टीव्ही मध्ये? नारद मुनी राहतात आपले, एक नारायण नारायण करतात. इकडची भांडण तिकडं, तिकडची भांडण इकडं. मग त्याला म्हणायचं कळीचा नारद. काय म्हणतात त्याला? तुमचा एखादा फ्रेंड राहतो बघा, इकडं चुगल्या करन, तिकडे चुगल्या करन. मग त्याला तुम्ही चुगलेखोर म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं कळीचा नारद आहे तू. काय म्हणतात त्याला? शब्द लखवायले तुम्हाला? कळीचा नारद. झोपाळू मनुष्य. एखादा लईच दिवसभर झोपून राहते, कधी पाहिलं काय करत आहे तो झोपून आहे.
आणि असं झोपणारा कोण होता? रामायणामध्ये एक कॅरेक्टर होतं कुंभकर्ण. 6-7 महिने झोपायचा ते म्हणते. मग जे वारंवार आपल्याला झोपूनच दिसत राहते तो कोण आहे रे बाबू? पेपर मध्ये आलं कुंभकर्ण या शब्दाचा अर्थ काय, तर तुम्ही काय सांगणार? झोपाळू म्हणून. भावना पोचल्या? एखादा मित्र तुमच्या काड्या करत असेल, लावलुंग्या करत असेल, त्याला काय म्हणणार तुम्ही? कळीचा नारद. काय म्हणणार भाऊ? चलो लॉक नेक्स्ट. पळा. दुष्ट स्त्री. माय गॉड, डेंजर. एखादी दुष्ट स्त्री, राक्षस. आपण बघतो का रामायणावर राक्षसीनी राहतात. दुष्ट स्त्री, त्याला एक तर कैकई म्हणा, नाही तर मंथरा म्हणतात. दुष्ट स्त्री. कैकई माहित आहे? रामायणामध्ये, रामायण आणि महाभारतामध्ये एक बाई होती अशी वाली. रामायणामध्ये अशी स्त्री बघितली, अशी बेटा राम, मेरा लल्ला राम, अशी करणारी जी बाई होती ना, तिला म्हणतात मंथरा किंवा कैकई. काय म्हणतात त्याला? समजलं? दुष्ट बाई. रिस्पेक्ट करायची महिलांची, त्यांना दुष्ट म्हणायचं नाही. एक तर त्यांना कैकई म्हणा, नाही तर त्यांना काय म्हणायचं? मंथरा म्हणा. समजलं का? क्लिअर झालं? आता बघा, आता भांडण शेजारी पाजारी आपलं चालतं की भांडण चालतात. मग भांडण चालायला हे टॉप लेवलचं भांडण चालू आहे, केशा धराधरीपर्यंत भांडण चाललंय. मग अशा भांडणाला लईच मोठं भांडण, तुमच्या मित्रमैत्रिणीला अगं तिथं खूप मोठं भांडण चालू, अरे बापरे तिथं किती मोठं भांडण, असं नाही. एवढं वाक्य बोलायचं का? तिथे खूप मोठं भांडण सुरू आहे एवढं वाक्य वापरायचं का? नाही. टॉप लेवलचं भांडण झालं असेल एकच शब्द वापरायचा, खडाजंगी. हे खडाजंगी. तिथे काय चालू आहे? खडाजंगी चालू आहे. तिथे काय चालू आहे? खडाजंगी. मोठं भांडण. अतिशय चैनखोर, एकदम लक्झरी लाईफ जगतो, एकदम रॉयल. कधी पाहिजे अंगावर ब्रँडेड कपडे, हातातलं अमुक तमुक सगळं ब्रँडेड चालतंय. एकदम आयुष्य आरामात राहणारा आला, त्याला म्हणायचं खुशाल चेंडू. चेंडू राहते. काय शब्द आहे? खुशाल चेंडू. काय शब्द असतो? खुशाल चेंडू. खुशाल चेंडू म्हणजे नेहमी आयुष्य आरामात राहणारा खुशाल चेंडू. एकदम असं बाळासारखं खुशाल चेंडू. थापा गप्पा मारणारा. मोठ्या मोठ्या बड्या मारतो पाय. आमच्या इथं असं, आमचा आजा लयच मोठा होता. आमच्या आजाकडे 50 हाती होते. ते होते तुझ्या आजाकडे 50 होते होते का? मग आजाकडे 1000 हाती होते. म्हणजे तो काय करायला? थापा मारायला. आमच्या राजाकडे 100, आमच्या आजोबाकडे 100 एकर जमीन होती. अबे तसं काही ना, आमच्या आजाकडे तर 1000 एकर जमीन होती. पण तो काय मारायला? थापा मारायला, हुशारकी मारायला. मग या शब्दाला मारायला गप्पी दास. काय म्हणतात त्याला? तुम्ही त्याला म्हणता अबे गप्प बस नव्हे, काही बोलतं का? गप्पी दास. त्याला काय म्हणायचं? गप्पी दास. आता बघ, मुलींना ही सवय जास्त असते. मुली काय करतात? थोडंसं काय झालं करतात, रडापडी करतात. गंगा यमुना. काय म्हणतात त्याला? गंगा यमुना. गंगा यमुना व्हायला म्हणजे काय व्हायला? अश्रू. गंगा यमुना व्हायला म्हणजे काय असतात? अश्रू. कसलीही पारख नसलेला. समजा ही पेन आहे, एखाद्याला म्हटले काय आहे रे? काय की लोखंडाचं दिसायला, मला काय खेळ आहे का रे बा, नट आहे का? त्याला माहीतच नाही पेन आहे, स्टायलर आहे, बोर्डचा पेन आहे म्हणून त्याला समजेना झालं. एकाला गाजर दिला, एकाला मुळा दिला, त्याला गाजर आहे की मुळा आहे ते समजेन झालं. त्याला म्हणायचं गाजर पारखी. आणि हा मागच्या पेपरला आलेला प्रश्न आहे. ज्याला कसलंच माहित नाही, इन्फॉर्मेशन माहितच नाही प्रॉपर, त्याला म्हणायचं गाजर पारखी. त्याला काय म्हणायचं? समजायला? ज्या पर्सनला माहीतच नसते की नेमकं काय आहे, तरी ते सांगायला आशा नसाय, काहीच नसते बाबू, त्याला म्हणायचं गाजर पारखी. आता बघा, एखादा मठ्ठ असतो, आपला फ्रेंड सर्कलमध्ये एखादा मठ्ठ असतो, एकदम सायलेंट वाला, ढोलू मोलू सारखा. तर त्याला काय म्हणतात माहिती का? मंद बुद्धीचा. त्याचा ब्रेन समजा वीक आहे, समजा तो शांत आहे, तो मठ्ठ आहे. त्याला काय म्हणतात? गुळाचा गणपती. काय म्हणतात त्याला? गणपती हाय पण तसा नाही, तो गुळाचा गणपती. मठ्ठवाल्याला काय म्हणतात? गुळाचा गणपती. मुलाबाळांनी भरलेलं घर. ज्या घरामध्ये लेकरच लेकर आहे
तुम्ही सिरियलमध्ये बघायचं असं, श्रीकृष्ण सिरियलमध्ये बघितलं असं, हे मुलंच मुलं कृष्णाच्या अवतीभोवती हे लेकरं बरे. तर जिथं खूप सारे मुलं बाळं असतात, लहान लहान लेकरं राहतात, त्याला म्हणतात गोकुळ. काय म्हणतात त्याला? गोकुळ म्हणजे कृष्णाचं गाव, श्रीकृष्णाचं गाव. श्रीकृष्णा म्हणजे ते सवंगडी. मग जिथं खूप सारे मुलं बाळ असतात ते काय? गोकुळ. म्हणजे आता आपल्या इथं खूप सारे मुलं बाळ दिसायले इथं, म्हणजे आपण काय भरलं? एक प्रकारचं गोकुळच भरलं की रे. तुम्ही एवढे सगळे विद्यार्थी आम्ही इथं काय भरलेलं आहे? एक प्रकारचं गोकुळ आहे. जिथं खूप जास्त मुलं आहेत त्याला काय म्हणायचं? गोकुळ. काय एवढे मट्ट पोरं राहतात, टॉप लेवलचे गुळाचे गणपती घरातच बसून राहतात. हे चालणार आहे खेळायला? नाही मी न. अगं येतं का ग? नाही मला बाहेर येऊ वाटणं. मग बस भरल्यात घरातच. कारण ते जे घराच्या बाहेर निघतच नाही, कधी घरातच बसून राहते, अशाला म्हणायचं घर कोंबडा. काय म्हणतात त्याला? जे नेहमी घरातच बसून राहते त्याला काय म्हणा तुम्ही? घर कोंबडा. सरळ तुम्ही घर कोंबडा बनायचं नाही, ऍक्टिव्ह राहायचं. समजलं का? ओके. नेक्स्ट, निरर्थक बडबड. एखादं राहते लईच पचपच बोलत राहते, घेणं न देणं. काय आहे तर आपल्या इथं, अरे बोलू नको रे मला चिव 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 चाल. त्याला म्हणतात चरपट पंजरी. त्याला काय म्हणतात? त्याला घेणं न देणं, तर बोलत राहते, त्याला म्हणतात चरपट पंजरी. काय म्हणतात त्याला? चरपट पंजरी. मार असेल, मार. एखाद्याला समजा आपल्याला मार द्यायचा, मार. आपण एखाद्याला लई रट्टी दिली, रट्टी. आपण असं नाही म्हणत त्याला लईच मारलं भाऊ, त्याला लईच रट्टी दिली, असं नाही म्हणायचं. त्याला 14वे रत्न दिली. काय दिले? रत्न म्हणजे डायमंड, जेम्स म्हणतात त्याला. मराठीमध्ये डायमंड्स आणि जेमला रत्न म्हणतात. त्याला 14वं रत्न दिलं. काय दिलं? त्याला मार दिला म्हणून बोलायचं नाही, त्याला काय दिलं रे? 14वं रत्न दिलं. काय दिलं? 14वं रत्न. 14वं रत्न म्हणजे मार दिला भाऊ. काय दिला भाऊ? मार. पुरं. रागीट माणूस. मी रागीट आहे का? मी तर क्यूट आहे बे. मी रागीट आहे का? नाही. बट ठीक आहे, मग मी रागीट आहे, मग मला रागीट म्हणायचं नाही. आपण जे टॉपिक शिकवायला मग ते म्हणायचं जगदम्नीचा अवतार. काय म्हणतात त्याला? जगदम्नीचा अवतार. जगदम्नीचा अवतार. रागीट माणूस. काय म्हणतात त्याला? जगदम्नीचा अवतार म्हणजे रागीट माणूस. पुढं, दुसऱ्याच्या अंगीकृत असणारा. दुसऱ्याच्या अंगीकृत असणारा म्हणजे नात्याबाहेरचे मांजर. जे दुसऱ्याचं ऐकते नेहमी, जे दुसऱ्याच्या स्ट्रॅटेजीनं चालतंय त्याला काय म्हणायचं? नात्याबाहेरचे मांजर. पुढं, कधीही न बदलणारे. मैं झुकेगा नहीं साला वाला. नहीं झुकूंगा मैं, कधी चेंज होणार नाही. मैंने एक बार बोल दिया तो 1000 बार बोलने के बराबर है. मैं झुकेगा नहीं साला. मग या ठिकाणी त्याला काय म्हणतात? जे कधीच बदलणार, दगडावरची रेख. तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल, काळ्या दगडावरची रेख आहे. मी एकदा बोललो म्हणजे काळ्या दगडावरची रेख आहे. असे वाक्य ऐकले तुम्ही? काळ्या दगडावरची रेख म्हणजे काय? कधीही न बदलणार, नेवर चेंज. ओके. पुढं, साधा भोळा मनुष्य. आपल्या सरांसारखे देव माणूस. आपले सर मंगेश गायकवाड सर म्हणजे कसे? देव माणूस. साधे भोळ्या माणसाला काय म्हणायचं? देव माणूस. आणि कांगोने सरला तुम्ही काय म्हणणार मग? जगदम्नीचा अवतार. कांगोने सर कशा रागीट व्यक्ती आहे, मग कसं म्हणणार तुम्ही? जगदम्नीचा अवतार. आपले गायकवाड सर साधे भोळ्या, मग ते आपले काय झाले रे? देव माणूस. फरक समजला गायकवाड सर आणि कांगोने सर मधला? मग गायकवाड सरांना तुम्ही काय म्हणणार? कांगोने सरला तुम्ही काय म्हणणार? मला जगदम्नीचा अवतार काऊन म्हणणार तुम्ही? कारण मी रागीट आहे. सरांना देव माणूस का म्हणणार तुम्ही? साधे भोळे सर. क्या बात है, बहुत ही बढ़िया. आगे बढ़ेंगे. चलो, सरळ मार्ग, स्ट्रेट वे. साधा सरळ मार्ग, एकदम सरळ रस्ता. इकडे तिकडे काही जायचं काम, त्याला म्हणायचं धोपा मार्ग. त्याला काय म्हणायचं? धोपा मार्ग.
सरळ रस्ता म्हणजे धोपा मार्ग. समजला का रे? चला, मंद बुद्धीचा अजून शब्द आला याच्या. आता बघा डबल शब्द आला मंद बुद्धीचा. याच्या अगोदर मंद बुद्धीचा शब्द आला. लक्ष किती होतं ते समजल. मंद बुद्धीचा म्हणजे मी काय सांगितलं होतं सांगा, कोण सांगू शकते? गुळाचा गणपती. मग गुळाचा गणपती नसेल म्हणजे दुसरा शब्द नंदी बैल. जेवण झालं का? हो. अजून खातू का? हो. अभ्यास करतो का? नाही. खेळायला जातो का? हो. किती वेळ खेळतो? दिवसभर. नंदी बैलासारखं मान हलवते. हो नाही, हो नाही, हो नाही. मंद बुद्धीचा म्हणजे नंदी बैल. दुसरा शब्द काय आला होता? गुळाचा गणपती. आणि कारस्थान करणारा. ये बाबू ये लेडीजर. असं एक होता अगोदर, लावलुंग्या करणारा. लावलुंग्या करणारा, कळ लावणारा. नारायण नारायण कडीचा नारळ. आणि कारस्थान करणारा पाताळ यंत्री. हा शब्द मागच्या वर्षी पेपरला आला होता. पाताळ यंत्री, कारस्थान करणारा. तुम्ही विलन बघता ना, विलन एखाद्या फिल्ममध्ये विलन राहते. विलन बाहुबली बघितलं का? बाहुबली. बाहुबलीमध्ये त्या भल्लादेवचा जे वडील राहते किती खतरनाक प्लॅनिंग करत राहते, म्हणजे कारस्थान करत राहते. मग कारस्थान करणाऱ्याला काय म्हणायचं? पाताळ यंत्री. शब्द लॉक करा. चला भाऊ पुढं. लबाड माणूस, नेहमी खोटा बोलतो. लबाड माणूस त्याला म्हणायचं पांढरा परीस. काय म्हणतात त्याला? किती छान शब्द आहे परीस. वाव, पांढरा परीस. लबाड माणसाला लबाड म्हणायचंच नाही, त्याला म्हणायचं तू तर पांढरा परीस आहे रे बाबू. काय म्हणा तुम्ही? पांढरा परीस आहे. अजून अजून मूर्ख. मूर्खाला काय म्हणायचं? अकलेचा कांदा. त्याला काय म्हणायचं? अकलेचा कांदा. मूर्खाला मूर्ख म्हणायचंच नाही. यू आर अकलेचा कांदा. बरोबर आहे. मूर्खाला मूर्ख म्हणायचं नाही, वाईट वाटते त्याला. मग काय म्हणायचं? अकलेचा कांदा. अकलेचा कांदा. जिचा उपयोग नाही अशी तक्रार. आपण कंप्लेंट करतो. आपण बघा कंप्लेंट करतो. ती कंप्लेंट करून काहीच सोल्युशन मिळणार आपल्याला. म्हणजे कंप्लेंट करून आपल्याला काहीच सोल्युशन मिळणार नाही अशा कंप्लेंटला काय म्हणतात? अरण्य रुदन. काय म्हणतात त्याला? अरण्य रुदन. ती कंप्लेंट तक्रार करून काहीच फायदा नाही. अरण्य रुदन. ओके, बरोबर आहे. हां, काही चूक असेल तर या ठिकाणी सुधारणा करून घेऊ आपण. पुढं, फार काळ न टिकणारे. क्षणिक, जास्त वेळ टिकणार, त्याला म्हणतात अळवावरचे पाणी. त्याला काय म्हणायचं? सर आळव काय? आमच्या गावाकडल्या भाषेमध्ये त्याला म्हणतात चमकुरा. काय त्याला? चमकुरा. अळूचे पानं खाली, अळूची भाजी, तर त्याच्यावर तुम्ही पाणी टाकून पहा बरं, टिकतं का? नाही. मग त्या अळूची भाजी राहते ना, असे मोठे मोठे पानं राहतात. जिथं पाणी जास्त साचलेलं असते तिथं ते पानं येतात. हिरव्या रंगाचे जांभळ्या कलरचा डेट असते, त्याच्यावर पाणी टाकून बघा, पाणी टिकतं का? नाही. पाणी त्याच्यावर थांबण झालं. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात त्याला? अळवा. तो टिकतच नाही. अळवावरचे पाणी. तुम्हाला म्हटलं हाताची घडी करून बसून जा, म्हणून जास्त वेळ तुम्ही हाताची घडी करून बसलेली आहे का? टिकलं का तुमचा पेशन्स? असा तुम्ही स्ट्रॉंग आहे का? नाही. मग तुम्ही काय झाले? अळवावरचं पाणी टिकणच झाले. पुढचं, गुप्त गोष्ट. सिक्रेट्स. गुप्त गोष्ट म्हणजे सिक्रेट, सांगायचं नाही. त्याला म्हणतात या ठिकाणी अंडी पिल्ले. आपण तुमच्या मित्र, मला माहित आहे तुमचं काय काय सिक्रेट आहे ते मला माहित आहे. तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये बोलता बघा, मला तुमच्याला सिक्रेट माहित आहे बरं. पण आपल्या शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का? मला सगळे अंडी पिल्ले माहित आहे, टेन्शन घेऊ नका. समजलं का? सिक्रेट म्हणजे काय? गुप्त गोष्ट. गुप्त गोष्ट म्हणजे काय? अंडी पिल्ले. मला तुमचे सगळे अंडी पिल्ले माहित आहे बाबा, टेन्शन घेऊ नका. एखादी गोष्टीची सुरुवात करणे. दोन शब्द आले. सुरुवात करण्यामध्ये पहिले काय शिकवलं होतं? श्री गणेश.
श्री गणेशा करणे. दुसरा शब्द आहे ओनामा. ओनामा. श्री गणेशा आणि ओनामा. ओनामा म्हणजे सुरुवात करणे, श्री गणेशा म्हणजेच सुरुवात करणे. तिघांचा अर्थ सेम आहे. भावनी संपल्या, भावना समजल्या का रे? चला, अगदी दुर्लभ वस्तू, एकदम काय म्हणू शकतो, रेअर. रेअर. उंबराचं झाड माहितीये का? उंबर. उंबराचं फुल पाहिलं कधी? असं म्हणतात की उंबराचं फुल असं कुण्यातरी रात्री वगैरे एखाद्या दिवशी पौर्णिमेच्या चंद्रमेच्या अमावस्येच्या रात्री उगवतं म्हणतात. आता माहित नाही हे मिथ्य आहे तथ्य आहे काय माहित नाही आपल्याला, पण म्हणतात की उंबराचं फुल असतं तर ते दिसत नाही म्हणते नॉर्मली. तर त्याला जे दिसतच नाही, दुर्लभ एकदम रेअर त्याला म्हणतात उंबराचे फुल. एखादी गोष्ट आहे जी रेअर आहे त्याला काय म्हणतात? उंबराचे फुल. कांगोने सरला तुम्ही कोटवर पाहिलं का? कोट घालून दररोज पाहता का? दररोज असंच आहे वर्षातून एखाद्या दिवशी, बरोबर आहे की नाही? दुर्मळ. तुम्ही गायकवाड सरांना खूप वेळा कोटवर पाहिलं, पण मला कोटवर बघितलं का? नाही. मग या ठिकाणी काय म्हणतात त्याला? उंबराचे फुल म्हणजे काय? एकदम दुर्लभ वस्तू, रेअर. हा, फोकस. दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा, जो स्वतःच्या स्ट्रॅटेजीनं स्वतःच्या ॲटिट्यूडनं चालत नाही, जो दुसऱ्याच ऐकत जातो, तू इकडे जा, इकडे जाणार, तू तिकडे जाणार, तिकडे जाणार, त्याला म्हणायचं या ठिकाणी कळसूत्री बाहुले. त्याला काय म्हणायचं? कळसूत्री बाहुले. तुम्ही बघितलं ना पपेट्स? आला कधी आला होता? याच्या अगोदर आला होता का? ठीक आहे, PYQ आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तुम्ही पपेट्स बघितले? ते वरचा हा व्यक्ती तशा उंगल्या म्हणजे जसे बोटं चालवल तसं ते पपेट चालतं, तर त्याला कळसूत्री बाहुली म्हणजे पपेट, जो दुसऱ्याच्या कमांडवर चालतो. बरोबर आहे? पुढं हडकुळा माणूस. ए बापरे, आपल्यात हाय वाटते ते पाहिजे. हडकुळा माणूस, त्याला काय म्हणायचं? हडकुळा माणूस. हडकुळा माणूस म्हणजे काडी पैलवान. ओ बापरे, हडकुळा माणूस म्हणजे कोण आहे आपल्या इथं? काडी पैलवान. हात वर करा. हा, काडी पैलवान. चला पुढं. त्याला हडकुळा म्हणायचं ना आजपासून? काडी पैलवान. काय म्हणतात त्याला? पैलवान म्हणायचं, पण कोणता पैलवान? काडी पैलवान. चला नेक्स्ट. संकुचित वृत्तीचा, नॅरो माइंड, छोटा बुद्धी. आपण उद्याला नाही का छानपैकी 2 तास अभ्यास करू. 2 नाही, आपण 4 तास अभ्यास करू. मोठा. पण एखादा मी अर्धा तास अभ्यास करतो. आपण पार्टी करू. पार्टी करायला मी 100 रुपये आणतो, तू 100 रुपये आण, तू 100 रुपये आण. नाही, मी 10 रुपये देतो. मी खर्च करेन ना. म्हणजे संकुचित वृत्ती, नॅरो माइंड, छोटा दिमाग. मग छोटा दिमागला काय म्हणतात? कृपणदुक. त्याला काय म्हणतात? कृपणदुक. समजलं? कृपणदुक. शूद्र लोकांची बडबड. हे IMP शब्द, IMP आलेला आहे. शूद्र लोकांची बडबड, त्याला म्हणायचं कोल्हे कुई. त्याला काय म्हणायचं? कोल्हे कुई. कुई नाही, कोल्हे कुई. त्याला काय म्हणायचं? कोल्हे कुई. शूद्र लोकांची बडबड. उत्तर काय राहील तुमचं? कोल्हे कुई. भांडणला काय म्हणा? खडाष्टक. 2 शब्द आले. भांडणला काय म्हणायचं? खडाष्टक. भांडणला खडाष्टक. आणि मोठ्या भांडणला खडाजंगी. शिकवलं? भांडण म्हणलं तर खडाष्टक, भांडण म्हटलं तर खडाष्टक, आणि मोठं भांडण म्हणलं तर खडाजंगी. समज में आया? दोघांना फरक लक्षात घ्या. अपशब्दाने रखडपट्टी. अपशब्द शिवा द्यायच्या नसतात, द्यायच्या नाही, वाईट गोष्ट, वाईट सवय. अपशब्दाने खरडपट्टी काढणे म्हणजे खेराची पूजा. त्याला काय म्हणतात? त्याला खेराची पूजा. त्याला खूप शिव्या गिव्या मस्तपैकी त्याचा मान सन्मान ठेवणं,